3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. तामिळनाडूच्या सत्तेत मोठा उलटफेर. अवघ्या 1.5 वर्षांपूर्वी स्थापन झालेला टीव्हीके सर्वात मोठा पक्ष पुन्हा एका सुपरस्टारला जनतेचा कौल. सत्ता स्थापनेसाठी विजय थलपती कुणाशी हातमिळवणी करणार याकडे लक्ष. राहुरी शिवाजी कर्डिलेंचा मुलगा अक्षय कर्डिलेंचा विजय जल्लोषावेळी वडिलांच्या आठवणीत अक्षय कर्डिले भाऊक. 1,12,000 मताधिक्यानं भाजपचं कमळ फुललं. देशातील डाव्यांचा एकमेव बुरुज ढासळला. केरळमध्ये काँग्रेस आघाडी सत्तेवर तर आसाममध्ये भाजपची हॅट्रिक. पुदुचेरीतही एनडीएनं सत्ता राखली. भोंदू अशोक खरातचा ताबा. आता शिर्डी पोलिसांकडे. फसवणुकीच्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात साखळकरांची 8 तास चौकशी. सरकारी अधिकारी चिखलफेक प्रकरणात मंत्री नितेश राणे यांना दिलासा. कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या शिक्षेला हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून स्थगिती. राज्यात लवकरच शिक्षक भरती. पवित्र पोर्टलवर जाहिरात नोंदणी प्रक्रिया सुरू. 31 मे पर्यंत जाहिरात प्रसिद्ध होणार. मुंबई शहरासह उपनगरात आज उद्या पाणीबाणी. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पालिकेचा निर्णय. मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. इराणच्या 6 युद्धनौका उडवत होर्मुझ सामुद्रधुनी खुली केल्याचा अमेरिकेचा दावा. होर्मुझसाठी अमेरिकेची प्रोजेक्ट फ्रीडम मोहीम तर अमेरिकेविरोधात इराणची आक्रमक भूमिका. धाराशिवच्या कळंब इथं आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निषेधार्थ मोर्चा. हजारो भीम अनुयायींचा मोर्चात. मागण्या मान्य झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यामध्ये दिव्यांगांसाठी शिबिराचं आयोजन. शिबिरामध्ये एकूण 816 लाभार्थ्यांना प्रशासनाकडून विविध आरोग्य सेवा. गडचिरोली शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी चित्ररथाद्वारे जनजागृतीचा उपक्रम. योजनांची सविस्तर माहिती आशिष जयस्वाल यांनी केलं आवाहन. हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलचा तुटवडा. हिंगोलीच्या सेनगाव शहरातला संपूर्ण पेट्रोल पंप बंद. कोणत्याही पंपावर पेट्रोल डिझेल उपलब्ध नाही. कल्याण डोंबिवली परिवहन विभागाच्या धावत्या बसच्या खिडकीमध्ये अचानक लोखंडी पत्रा घुसला. सुदैवानं जीवितहानी नाही. मेट्रोच्या कामासाठी लावण्यात आलेलं बॅरिकेडिंग पत्रा. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये असलेल्या स्पायसी यार्ड हॉटेलला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. सुदैवानं या घटनेमध्ये कुठली जीवितहानी नाही. जळगावच्या जामनेर तालुक्यातील पाळधी परिसरात फटाक्याच्या गोदामाला भीषण आग. सुदैवानं कुठली जीवितहानी नाही. यवतमाळमध्ये जनावरांच्या गोठ्याला आग. 4 गायींचा होरपळून मृत्यू तर 1 गाय आणि 1 म्हैस गंभीर जखमी. कल्याणच्या काळा तलावाच्या काठावर मृत माशांचा खच. माशांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट. वाढत्या तापमानामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज.